नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट. तर आता ओवीच्या भक्तीने आता सारंग कसा शुद्धीवर येतो आणि आता सारंग आता शुद्धीवर येताच आता सावलीला असे कोणत्या सत्याचा उलगडा होतो आणि त्यानंतर आता झालेल्या भयानक सत्याच्या उलगड्याने सावली आणि सारंग प्रेक्षकांनो पुन्हा कसे एकत्र येतात हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता सुशीला ही पुन्हा मेंदळ्यांच्या घरी येऊन आता सारंगची काळजी घेत असते. तर तेवढ्यात अमृता सुशीलाला चहा घेऊन येते. सुशीला म्हणते की अमृता वहिनी कशाला? तर आता अमृता म्हणते की सुशीला खरंच तुझं खूप खूप थँक्स, कारण आई ना तुला सतत कॉल करत होती आणि बरं झालं तू आता सारंगच्या तब्येतीची काळजी घेतेस आणि वेळेवरती इथे आलीस. आणि सुशीला म्हणते की बरं झालं, पण खरं तर माझीसुद्धा त्यावेळेस अडचणच होती म्हणून तर मला जावं लागलं. आणि त्यानंतर आता सुशीला म्हणते की पण मलासुद्धा आता इथे जास्त वेळ नाही थांबता येणार. आणि सुशीला म्हणते माझ्यावर घरची जबाबदारी तर आहेच, पण त्यातली त्यात हे खोटं नाटक. आणि सुशीला म्हणते की हे खोटं नाटक किती दिवस आपण करणार आहोत आणि चालणार आहेत. मला ना यापुढे आता असं खोटं नाटक करायला नाही जमणार. आणि अमृता म्हणते की मला सुद्धा तेच वाटतंय, सावलीला एका झटक्यात सगळं काही सांगून टाकावं आणि हे नाटक बंद करावं म्हणून. तर आता सुशीला म्हणते की मग सावलीला सांगून टाका ना हे सगळं. तर लगेच आता अमृता म्हणते की पण नाही सांगू शकत मी. आणि अमृता म्हणते की सारंगची इच्छा तशी नाही आहे, कारण सारंगला आता असं वाटतंय की सावलीने दुसरं लग्न केलं आहे आणि तिचा संसार सुरू झाला आहे. त्यामुळे ती जर सावलीला कळालं आणि सावली असा विचार करेन आपण तर दुसरं लग्न केलं आणि सारंग फक्त आपल्यासाठी थांबलेला आहे आणि मग सावलीला अजूनच त्रास होईल या भीतीने सारंगने सांगण्यासाठी नकार दिलाय, असे आता अमृता बोलते. आणि अमृता म्हणते की अजूनही तो फक्त सावलीचाच विचार करतोय. तर सुशीला म्हणते वहिनी तुमचं खरंच खरं आहे आणि अजूनही सारंग सर सावलीताईवरती किती प्रेम करतायत आणि ताईसुद्धा किती प्रेमाने त्यांची काळजी घेतात. सुशीला म्हणते पण बघा ना नीतीचा खेळ. आणि सुशीला म्हणते की बघा ना माझी इच्छा नसताना सुद्धा मला नाविलाजाने हे नाटक करावं लागतंय. तर तेवढ्याच सावली तिथे येते आणि म्हणते की नाटक? कसलं नाटक? तर ते ऐकून आता सुशीला आणि अमृताला धक्का बसून आता दोघीही सावलीकडे बघतात. आणि आता सावलीकडे बघत अमृता म्हणते की अगं त्या भैरवीचं नाटक बघितलं ना, मगाशी मुलांची किती काळजी दाखवत होतीस ती. आणि आता सुशीला म्हणते की हो, मला सुद्धा त्यांचं ते खरं वाटलं नाही, त्यांचा तोराना मला नाटकीच वाटला. सावली म्हणते की जाऊ द्या, मला त्यांच्याविषयी अजिबात नाही बोलायचं. आणि सावली म्हणते की माझं लक्ष फक्त अबीर आणि ओवीकडे आहे. थोड्या वेळाने बबलू दादा आणि व्यंकटेश सुद्धा तिकडे पोहोचतील आणि ते अबीर ओवीला नक्की घेऊन येतील. आणि इकडे आता विठोबा हा अबीर आणि ओवीला घेऊन नामदेवाच्या पायरीवरती अबीर ओवीचं डोकं ठेवून त्यांना दर्शन करतो. आणि नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेता क्षणी आता अबीर आणि ओवी बाजूला येतात. तर विठोबा म्हणतो की मुलांनो, आत्ता आपण कोणतं दर्शन घेतलं माहिती आहे का? नामदेवाच्या पायरीचं. म्हणजे नामदेव आणि विठोबाचं जरी रक्ताचं नातं नसलं तरी त्यांचं आत्म्याचं नातं होतं. आणि त्यानंतर आता विठोबा सांगू लागतात की नामदेवरायांनी इथे सगळी भक्ती इथे अर्पण केली आणि त्यामुळे इथे आल्यानंतर या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर सगळा मनातला अहंकार आणि मीपणा नष्ट होतो आणि इथे आल्यानंतर होतो फक्त विठ्ठल विठ्ठल नावाचा जयघोष. तर आता ओवी ते बारकाईने लक्षपूर्वक ऐकत असताना विठोबा म्हणतात ओवी माऊली ऐकलं का? आणि तेवढ्यात आता इकडे विठोबा म्हणतो की अबीर माऊली ओवी माऊली इथेच थांबा, मी लगेच आलो आणि मग मी तुम्हाला बाकीचं दर्शन घडवतो. आणि लगेच आता विठोबा तेथून निघून जाताच इकडे आता ओवी म्हणते की अबीर अरे आपल्याला एक तरी तुळशीची आता काडी मिळाली पाहिजे, तर आपल्याला रिकाम्या हाताने विठोबाकडे नाही जाता येणार. आणि अबीर म्हणतो की फक्त आपलं मन भक्तीने भरलेलं पाहिजे, आपले हात रिकामे असले तरी सुद्धा चालेल ओवी. आणि कळलं का तुला, फक्त मन रिकामं नाही पाहिजे. तर ओवी आता अबीरकडे बघते आणि इकडे आता पटकन मोनिका आता अमृताच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. आता अमृताच्या रूममध्ये येऊन मोनिका विचार करते की काही जरी झालं तरी ते रिपोर्ट फक्त माझ्याच हाती लागले पाहिजे आणि राजकुमारच्या हाती लागले नाही पाहिजे. आणि आता मोनिका विचार करत म्हणते की आता हे रिपोर्ट्स मी कुठे शोधू, या बावळट बाईने ना कुठे ठेवले असेल, असे म्हणत आता मोनिका ते रिपोर्ट शोधू लागते. मोनिका विचार करते की मोनिका तुझा स्मार्टनेसपणा गेला तरी कुठे, अमृतासारखी जुनी काकूबाई रिपोर्ट्स इथे एका जागी नाही ठेवणार.
आणि पटकन आता अमृताच्या बेडरूम म्हणजे बेडच्या खाली मोनिका आता ते रिपोर्ट्स बघू लागते आणि अखेर ते रिपोर्ट्स मोनिकाला सापडतात. ते रिपोर्ट्स आता आपल्या हातात घेऊन आता मोनिका म्हणते की अमृता काकू, अखेर मला हे रिपोर्ट्स मिळाली आणि भैरवीच्या विरोधातला सगळ्यात मोठा प्रूफ आज माझ्याकडे आहे आणि आता हे रिपोर्ट्स माझ्याकडे राहतील. आणि लगेच आता मोनिका म्हणते की आता खरी मजा येईल खेळ खेळायला आणि पटकन ते रिपोर्ट्स घेऊन मोनिका आता बाहेर निघून जाते. इकडे आता विठोबा हा त्याच्या पाठीमागच्या हातात लपून आता तुळशीची माळ घेऊन येतो आणि अबीर ओवी समोर येत म्हणतो की अबीर ओवी माऊली डोळे झाका. दोघेही डोळे झाकतात आणि लगेच आता विठोबा म्हणतो तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि लगेच आता त्या तुळशीची माळ समोर धरतच आता विठोबा त्यांना डोळे उघडायला सांगतो आणि ती तुळशीची माळ बघून आता ओवी खूप खुश होते आणि लगेच प्रेमाने ती माळ आपल्या हातात घेते आणि म्हणते अबीर अरे तुळशीची माळ. आणि विठोबा म्हणतो की भरलं का आता तुमचं पोट आणि झालं का समाधान, चला आता तुम्ही ना दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी इथेच थांबतो. आणि त्यानंतर आता इकडे पटकन आता मोनिका ही भैरवीकडे येते. भैरवी मोनिकाची वाटच बघत इथे असते आणि त्याच वेळेस आता भैरवी म्हणते की एवढा वेळ तुला का लागला. तर मोनिका खुश होत म्हणते की एवढा वेळ म्हणजे मी काय प्रोफेशनल चोर वगैरे वाटली की काय, रिपोर्ट सापडायला आणि चोरी करायला वेळ तर लागेल ना, पण मला ना तुम्हाला थँक्स बोलायचं आहे. भैरवी म्हणते कशाबद्दल ग. मोनिका म्हणते की कारण जर तुम्ही त्या रिपोर्टचा विषय काढला नसता तर एवढा मोठा प्रूफ आपल्याकडे असेल याची मला कल्पना देखील वाटली नव्हती. आणि लगेच आता मोनिका म्हणते मी अमृताच्या रूममध्ये गेले आणि सगळी रूम शोधून मी ते रिपोर्ट्स आणलेच आणि मोनिका ते रिपोर्ट्स दाखवते. तर भैरवी म्हणते मोनिका आण ते रिपोर्ट्स इकडे. तर आता मोनिका म्हणते नाही नाही मी नाही देणार आत्ताच. भैरवी म्हणते की मोनिका तुझ्यासारखी चेष्टा करायला माझ्याकडे वेळ नाही आहे. मोनिका म्हणते की तुम्हाला असं का वाटते, म्हणजे मी हसून बोलते म्हणून का, पण आता मी तुम्हाला सिरियसली सांगते हे रिपोर्ट्स मी तुम्हाला देणार नाही. तर भैरवी डचकते आणि मोनिका म्हणते की मला तुमच्या विरोधातला असा एखादा प्रूफ हवा होता, म्हणजे मला तुमच्या विरोधातली अशी एखादी गोष्ट हवी होती जी गोष्ट माझ्याकडे असताना मी तुमचं नाक दाबू शकेल अशी तुमची गोष्ट मला माझ्याकडे हवी होती. आणि मोनिका म्हणते की बघा ना तो चान्स मला मिळाला नाही तर तो चान्स तुम्ही मला लगेच दिला. आणि भैरवी म्हणते की वाटेल ते बोलू नकोस, तुझं काही डोकं फिरलंय का. मोनिका म्हणते नाही नाही माझं डोकं ना जागेवरच आहे. आणि इकडे आता मोनिका म्हणते की माझा मेंदू ना एकदम फास्ट चालतो आणि तुम्हाला काय वाटलं खंड्या गायब झाला आणि त्याची काय वाट लागली हे मला कळणार नाही का. आणि मोनिका म्हणते की खंड्या तुमच्या ताब्यात होता आणि तुम्ही जे खंड्याला तेच इंजेक्शन दिलं जे तुम्ही सारंगला द्यायला निघाला होतात. आणि मोनिका म्हणते की तुम्ही ते इंजेक्शन देऊन खंड्याला शुद्धीवर आणलं आणि शुद्धीवर येता क्षणी खंड्याकडून तुम्हाला सावलीची सगळी इन्फॉर्मेशन मिळाली असणार आणि ती कुठे आहे काय आहे सगळी माहिती बरोबर बोलते ना मी. तर भैरवी म्हणते नाही. आणि भैरवी म्हणते की हे बघ मोनिका तू आता ह्या मनाच्या स्टोरीपासून बाहेर निघ आणि ही अशी मनाची स्टोरी बनवू नकोस आणि हे काही खरं नाहीये. भैरवी म्हणते की मी तुला पुन्हा सांगते मोनिका हे रिपोर्ट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि पुन्हा भैरवी मोनिकाला ते रिपोर्ट्स मागतात. तर मोनिका म्हणते की त्या खंड्याने भैरवीजी तुम्हाला जे जे काही सांगितलं जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी रिपोर्ट्स देणार नाही. ती इन्फॉर्मेशन मला मिळालीच पाहिजे त्याशिवाय मी देणार नाही भैरवी. तर भैरवी म्हणते की ह्या भैरवीचा जो नाक दाबू शकेल ना तो अजून या पृथ्वीच्या तलावरती जन्माला आलेला नाहीये मोनिका. आणि भैरवी म्हणते की मोनिका तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस, तुला तो खूप महागात पडेल आणि मोनिका तू अजूनही मला नीट ओळखलेलं नाहीयेस. तर आता मोनिका म्हणते की तुम्ही सुद्धा मला नीट ओळखलेलं नाहीये, तुम्हाला काय वाटलं माझा तो घाबरट नवरा त्याच्यासारखी मी नाहीये. आणि भैरवी म्हणते की राजकुमार घाबरट नाहीये, स्मार्ट आहे. आणि भैरवी म्हणते की तो माझ्या वाटेला जात नाहीये कारण त्याला माहिती ही भैरवी वजना काय चीज आहे ते आणि ती काय करू शकते हे त्याला पूर्ण माहिती. आणि पुन्हा आता मोनिका म्हणते की बापरे मला तर तुम्ही अतिशय भयानक दम दिला तरीसुद्धा मला तर भीती वाटायला लागली आणि तरीसुद्धा मी हे रिपोर्ट्स तुम्हाला नाही देणार असे मोनिका बोलते. आणि मोनिका म्हणते की हे रिपोर्ट्स माझ्याकडे सेफ असतील, तुम्ही काही काळजी करू नका. तर भैरवी म्हणते नाही देणार ना, ठीक आहे पण आता याचे जे परिणाम होतील ते परिणाम भोगायला मोनिका तू तयार राहा. आणि रागाने भैरवी तेथून निघून जाते. तर हसतच मोनिका म्हणते थँक्स भैरवीजी. आणि आता इकडे आता विठोबा हा अबीर आणि ओवीला चंद्रभागेच्या तीरी घेऊन आलेला असतो. आणि तेवढ्यात आता विठोबाचं लक्ष त्या आजीकडे जातं. तर समोरच आजी त्या पायरीवरती एकटक नजरेने चंद्रभागेकडे बघत असते. तर तेवढ्यात विठोबा आजीला हाक मारतो पण आजीचं लक्ष नसतं. तर ओवी म्हणते चला आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि तिघेही आता आजीकडे येतात. आणि एवढ्यात आता विठोबा आजीकडे बघत म्हणतो काय ग आजी काय झालं. तर आता आजी म्हणते की त्या बोटीतून नदी पार करून मी इथपर्यंत आले पण पायऱ्या मला काय चढता येईना कारण माझे गुडघे काय मला चालून द्यायना. आणि विठोबा म्हणते
म्हणतात की आता तू विठोबाचं दर्शन कसं घेणार, आणि तुला तर दर्शन घ्यायचं होतं ना. तर आता आजी म्हणते की हो, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होतं. आणि आजी म्हणते की मला पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवायचं आहे आणि पांडुरंगाचा अभिषेकसुद्धा करायचा आहे. आणि इकडे आता आजी म्हणते की पण यावर्षी मला वाटत नाही की माझी इच्छा पूर्ण होईल म्हणून. विठोबा म्हणतो कशी होईल, तुला काय असं वाटतं का विठोबाने मंदिर सोडून तुझ्याकडे इकडे यावं म्हणून. आणि लगेच आता आजी म्हणते तुझं खरं आहे, पण पांडुरंगाच्याच मनात नसेल या म्हातारीने त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून. आणि आता ती आजी म्हणते की माझं नशीबच फुटका आहे, जन्मभर वारी केली पण म्हातारपणाला मारणार वाटतं अशीच. विठोबा म्हणतो काळजी करू नको आजी, इच्छा असेल तर मार्ग निघतो, आणि तुझी इच्छा असेल तर तू अभिषेक कर, देवाचं दर्शन घे, सगळं काही करू शकते. लगेच आता विठोबा हा ओवीच्या बॅगमधून ती आता सावलीची विठोबाची मूर्ती बाहेर काढतो आणि ती विठोबाची मूर्ती आता त्या आजीला दाखवत म्हणतो की हे बघ, आणला की नाही देव आता बाहेर. आणि त्या विठोबाच्या मूर्तीला आता बघून आजीला खूप आनंद होतो. लगेच विठोबा ती मूर्ती अबीरकडे देतो आणि म्हणतो मी आलोच, तुम्ही इथेच थांबा, कुठे जाऊ नका. आणि इकडे आता सावली आणि सुशीला सारंगची काळजी घेत असताना आता सावली म्हणते की वहिनींनी सांगितलंय गरम पाण्यात ना सारंगचे तोंड वगैरे धुयात, पण तेवढ्यात आता सारंगला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि सारंग धापा टाकू लागतो. तर ते बघून सुशीला म्हणते की सारंगला काय होते, तर सावलीसुद्धा आता सारंगकडे बघते. सारंग आता जोराने श्वास घेऊ लागतो, सारंगला श्वास घेताना त्रास होऊ लागतो. आणि घाबरत सारंगकडे बघत आता सावली म्हणते की सारंग तुम्हाला काय होतं, नर्ससुद्धा आता तिथेच असते. आणि सावली सारंग शेजारी बसतच म्हणते की सारंग अहो तुम्हाला काय होतंय. तर इकडे आता विठोबाने वीट आणलेली असते आणि ती वीट आता समोर दगडावरती ठेवत त्या विटेवरती आता प्रेमाने विठोबा पाणी घालतात. इकडे आता अबीरच्या हातातून ती मूर्ती घेत आता विठोबा ती मूर्ती त्या विटेवरती ठेवतो आणि म्हणतो आजी होतंय का तुझ्या मनासारखं. तर खुश होऊन आजी म्हणते हो रे बाबा. आणि विठोबा म्हणतो की तुझी इच्छा होती ना आजी, तुला विठोबा जवळून बघायचा आहे, अभिषेक करायचा आहे. आजी म्हणते हो रे बाबा. तर विठोबा म्हणतो हे बघ आला विठोबा तुझ्या जवळ. आणि आजी म्हणते की मी विठोबाला बघितलं आणि या लेकरांच्या हातूनच आता म्हणजे विठोबाची पूजा व्हावी असे मला वाटते असे आजी बोलते. आणि विठोबा आता अबीर माऊलीला अभिषेक करायला आणि पूजा करायला, अबीर आणि ओवीला विठोबाची पूजा करायला त्यांच्या समोर बसवतो. इकडे आता सारंगला बेडरूममध्ये त्रास होऊ लागतो आणि अमृता सुद्धा तिथे येते. सुशीला, सावली, अमृता आता तिघीही घाबरतात. आणि इकडे आता सावली नर्सला म्हणते तुम्ही प्लीज डॉक्टरांना फोन करा. अमृता म्हणते काय होतंय का सावली. तर सावली घाबरतच म्हणते बघा ना वहिनी, यांना काही होतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय. आणि सावली म्हणते की सारंग मी इथे तुमच्या सोबत आहे, प्लीज तुम्ही डोळे उघडा. तर तिकडे विठोबा अबीर आणि ओवीच्या हातून आता विठ्ठलाचा आता अभिषेक करू लागतो. आणि आता तुम्हाला अभिषेक करायचा असे म्हणत चंद्रभागेच्या नदीतून आणलेल्या पाण्याचा तांब्या आता अबीर आणि ओवी दोघेही त्यांच्या हाताने आता विठ्ठलावरती घालतात. आणि ते पाण्याने आता विठ्ठलाची मूर्तीवरती आता विठ्ठलाच्या मूर्तीला आंघोळ घालतात. आणि त्यानंतर आता अबीर आणि ओवी यांनी आता विठ्ठलाच्या मूर्तीला आता पाणी घालता क्षणी इकडे आता विठोबा म्हणतो की आता ती मूर्ती पुसून घ्या. तर अबीर आणि ओवी कापडाने ती मूर्ती पुसतात. आणि इकडे आता विठ्ठलाच्या मूर्तीला आता आंघोळ घालतात. आता इकडे त्यानंतर आता ती मूर्ती पुसून आता मोठ्या प्रेमाने अबीर आणि ओवी विठोबाने आणलेली ती तुळशीची माळ आता विठ्ठलाला घालतात. आणि खऱ्या अर्थाने झालेला असतो तो विठू माऊलीचा अभिषेक. आणि त्याच वेळेस आता इकडे सारंगला त्रास होऊन सारंग आता शुद्धीवर येत असतो आणि विठोबाने केलेला असतो तो सगळ्यात मोठा चमत्कार. आणि इकडे आता जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल विठू माऊली असा जयघोष आता सारंगच्या कानावर पडू लागतो. तर तिकडे पंढरपुरात अबीर आणि ओवी अभिषेक करत असतात. तर सावली म्हणते की अहो तुम्ही डॉक्टरांना फोन करा. घाबरलेली नर्स आता मोबाईल काढून आता डॉक्टरांना फोन लावते. आणि आता नर्स म्हणते की डॉक्टर सारंगची तब्येत खूप खराब झाली. आणि इकडे आता तुळशीच्या माळ आता विठोबाच्या गळ्यात घालताच क्षणी आता विठोबा आता अबीर आणि ओवीला एक झेंडूचं फूल देतो आणि म्हणतो की आता देवाला भक्तिभावाने फुलं व्हायची. अबीर आणि ओवी ते भक्तिभावाने फूल घेऊन आता विठ्ठलाच्या पायावरती चरणी अर्पण करतात. विठोबा म्हणतो आता काय करायचं माहितीये का, विठ्ठू माऊली समोर आता हात जोडून नामस्मरण करायचं आणि तुमच्या मनात जी इच्छा असेल ना ती विठ्ठू माऊलीला बोलून दाखवायची आणि मनोभावी विठ्ठलाला नमस्कार करा असे म्हणता क्षणी आता अबीर आणि ओवी विठ्ठलाच्या पायावरती हात जोडून आता विठ्ठलाला नमस्कार करतात. आणि लगेच आता हात जोडून आता डोळे झाकत
मन एकाग्र करून आता अबीर म्हणतो की विठुराया माझ्या सुपर हिरोला लवकरात लवकर बरं कर. आणि त्यांनी नेहमीच माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि माझ्या आईला नेहमी सुखात ठेव विठुराया. आणि इकडे ओवीने सुद्धा डोळे झाकलेले असतात. डोळे झाकून आता ओवी म्हणते विठुराया माझ्या बाबांना सुद्धा तू लवकर बरं कर आणि त्यांच्याशिवाय माझं या जगात कोणीच नाहीये, तेव्हा लवकर लवकर त्याला बरा कर. आणि जर त्याला काही झालं तरी मी राहू शकत नसल्याचे ओवी बोलते. आणि इकडे आता विठुरायाच्या गळ्यात ते तुळशीची माळ घालून मनोभावे आता विठुरायाची पूजा करताच इकडे आता सारंगला अजूनच त्रास होऊ लागतो. सावली म्हणते की सारंग तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि आता नर्स म्हणते की मला वाटतंय त्यांना मास्कमुळे त्रास होतोय, मी त्यांचा मास्क काढते. आणि पटकन आता नर्स सारंगचा मास्क काढते. आणि इकडे आता रडत सावली म्हणते की सारंग प्लीज तुम्ही डोळे उघडा. तर अमृता म्हणते सावली तू शांत राहो. आणि आता चौघेही जण इकडे अबीर ओवी विठोबा आणि आजी विठू माऊलीचा आता जयघोष करतात. आर्त मनाने आता एकाग्र चित्तेने विठू माऊलीचा चौघांनी की आता धावा चालवलेला असतो. आणि इकडे आता सारंगला आपला आता पंढरपूरला जात असताना कसा अपघात झाला, आपली गाडी कशी डोंगराच्या त्या दगडाला धडकली, हे सगळं आता सारंगला आठवतं. आणि त्यानंतर आता सावलीसोबत आपलं कसं लग्न झालं होतं हे देखील सारंगला आठवतं. आणि लगेच सारंग आता इकडे तिकडे मान हलवत सावलीचं नाव घेऊ लागते. तर लगेच आता सावली म्हणते की सारंग तुमची सावली तुमच्या जवळच आहे, तुम्ही डोळे उघडा. तर इकडे अबीर ओवी आणि विठोबा आता त्यांनी विठ्ठलाचा आता धावा चालवलेला असतो. जय जय राम कृष्ण हरी विठू माऊली असा धावा करत आता चौघेही सारंग बरा होण्यासाठी आता प्रार्थना करत असतात. आणि इकडे सावली म्हणते की सारंग तुम्हाला काय होतंय, सारंग तुम्ही डोळे उघडा. तर अमृता म्हणते की सावली तू काळजी करू नकोस, विठुराया तुझ्या पाठीशी आहे. आणि इकडे आता पटकन आता अमृता सावली म्हणतात विठुराया सारंगला लवकर बरं कर. इकडे आता चौघांनीही पांडुरंग पांडुरंग असा धावा चालवलेला असतो. आणि अखेर आता विठोबा हा पांडुरंग पांडुरंग असा धावा करून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर कमरेवर हात देऊन उभा राहतो. आणि लगेच आता अबीर ओवी म्हणता की बोला पांडुरंग हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि लगेच आता कमरेवर हात देऊन राहिलेला विठोबा म्हणतो की उठा सारंग माऊली. आणि त्या सरशी आता उघडलेले असते सारंगने डोळे. एकटक नजरेने सारंग आता समोर डोळे उघडून बघतो. तर अमृता सावलीला म्हणते की सावली आता सारंगकडे बघते. तर सारंग आलेला असतो तो शुद्धीवर. आणि लगेच आता सारंग हा सावलीकडे बघतो आणि म्हणतो की सावलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत. आता सावली म्हणते हो. आणि लगेच आता सारंग सावलीचा हात आपल्या हातात घेतो. आणि आता सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा करून आता देवाने आणलेलं असतं सारंगला शुद्धीवर. आणि देवाने आता पुन्हा आणलेलं असतं सावली सारंगला एकत्र. त्यानंतर आता सारंग हा शुद्धीवर येताच आता सावली आणि अमृताला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. तर पटकन आता सुशीला ही अमृताला बाजूला नेते आणि म्हणते की अमृताताई आता मला जायला हवं, माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. अखेर आता सारंग सर शुद्धीवरती आलेत आणि मी आता अजून हे नाटक करू शकत नाही. तर जगन्नाथ आता अमृता आणि आता सुशीलाचं ते बोलणं ऐकतो. आणि त्याच वेळेस आता सुशीला ही सारंगची बायको नसल्याचे सत्य आता इकडे सुशीलाने आता म्हणजे जगन्नाथने ऐकलेलं असतं. सावली ताई याच सारंगसाठी योग्य आहे हे आता सुशीला ज्यावेळेस अमृताला सांगते. अमृता म्हणते की बरोबर आहे, पण सावलीने दुसरं लग्न केलं आहे आणि तिला त्रास होऊ नये म्हणून सारंग तुझ्यासोबत त्याने लग्न केलं असे खोटं बोललं आहे. हे आता अमृताने बोलता क्षणी जगन्नाथला झालेला असतो तो सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा. आणि इकडे एक दोघांना त्रास होऊ नये म्हणून एक दोघांनी खोटं लग्न केल्याचे आता एकमेकांसमोर आणले हे सत्य आता जगन्नाथ समोर येताच सारंग आणि सावलीचं एकमेकांवरचं प्रेम आता जगन्नाथला समजलेलं असतं. तर इकडे आता सारंग शुद्धीवर येता क्षणी जगन्नाथ आता तिलोत्तमाला पाट्यावर मारून सारंग आणि सावलीला कसा एकत्र आणतो. आणि दोघांनीही अजून लग्न केलं नसून दोघांचंही एकमेकांवरचं प्रेम आता जगन्नाथ आता कसा सारंग आणि सावलीला म्हणजे तिलोत्तमाला दाखवतो. आणि सारंग सावलीला जगन्नाथ आता कसा एकत्र आणतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.